नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती आहेरे. आज गोदावरी तीरावरील गोराराम मंदिराला आपण आज भेट देणार आहोत. तर खूप सुंदर असं मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे. हे पेशवेकालीन मंदिर आहे. तर हे मंदिर खूप म्हणजे जुनं आहे आणि त्याची थोडीशी पडझड झालेली आहे, तरी पण मी तुम्हाला दाखवत आहे, कारण हे प्राचीन मंदिरांपैकी हे एक प्राचीन मंदिर आहे. तर इथे नाशिकमध्ये साधारण राम मंदिरं जे आहेत, तर गोरे राम मंदिर हे जे आहेत ते हे दोन ठिकाणी आहेत. हे ह्या गोदावरीच्या एका साईडला आहे आणि एक दुसऱ्या साईडला आहे. तर ते दुसऱ्या साईडला आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि हे एक आपल्याला ह्या उंच पायऱ्या दिसल्याच असतील. ही मोठी कमान, अगदी ही भव्य अशी कमान, आणि आपण तिथे आता मंदिरामध्ये जाणार आहोत. 1782 सालातलं हे बांधलेलं मंदिर आहे. माधवराव हिंगणे यांनी यांनी हे बांधलेलं आहे. आणि पेशवेकालीन सरदार श्रीमंत मोठे यांनी ह्या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. तर सरदार होते, त्यांनी त्या मंदिराचं म्हणजे मंदिर उभारणी करायचं होतं आणि बांधकाम ज्यांनी केलं तर ते तुम्हाला मी सांगितलंच. श्रीमंत मोठे गोरेराम मंदिराचे बांधकाम त्यांनी केलं. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण अगदी मूर्तीच्या समोर हनुमानाची मूर्ती आणि गणपतीची, ते हनुमानाची जी मूर्ती आहे ती सुद्धा संगमरवरी म्हणजे व्हाईटच दगडामध्ये केलेली आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी पूर्ण लाकडाच्या आहे, जाड मातीच्या भिंती आहेत. बघा, इथे पूर्वीचे जे खिडकी आहेत त्याच पद्धतीची ठेवलेली आहे त्यांनी. तर आता याला इतके वर्ष झालेले आहेत, माझ्या अंदाजाने याला 250 वर्ष झाले असतील, किंवा 250 वर्षांच्या पूर्वीचं हे मंदिर आहे. बघा, इथे तुम्हाला मी दाखवतेच आहे. त्याचं पूर्ण जे लाकडाचं आहे ते तसं आहे. ते छान केलेलं होतं. आणि पुढचं जे सभा मंडप होतं त्याच्यावरचं छप्पर खराब झाल्यामुळे त्यांनी आता पत्र्यांचं छप्पर टाकलेलं आहे. या ठिकाणी देवीची मूर्ती आहे, एका साईडला देवीची मूर्ती आहे. आणि दुसऱ्या साईडला पण तिथे गणपती मूर्ती आहे. या ठिकाणी बघा, ज्यांनी हे केलं आहे त्यांचे तिथे संगमरवरी दगडामध्ये लिहिलेलं आहे. आणि इथे गणपती बाप्पांची मूर्ती आहे. डाव्या सोंडेचा हा गणपती आहे. बहुतेकदा आपल्याला बहुतेक ठिकाणी दिसत नाही अशी. तर मी तुम्हाला मंदिराचा सभागृह दाखवत आहे. मोठा सभागृह आहे, आजूबाजूला पूर्ण खांब आहे आणि वरचं छप्पर जर खराब झालेलं असल्यामुळे त्यांनी पत्रे टाकलेले आहेत. आणि हा 2 मजली वाडा, मंदिराचं 2 मजली दिसतं. आणि जो गाभारा होता मंदिराचा तो वरतीचं छप्पर नाही आहे, पण तिथे त्यांनी पत्रे टाकलेले आहेत. तर ह्या ठिकाणी तुम्हाला म्हटलीच ही गणपतीची मूर्ती दाखवली मी तुम्हाला. डाव्या सोंडेचा गणपती, बहुतेकदा मंदिरांमध्ये ह्या अशा प्रकारची मूर्ती राहत नाही. तर आपण इथे मंदिरामध्ये आता जाणार आहोत. या ठिकाणी त्या मंदिराचा जो गाभारा आहे तर ते पूर्ण लाकडी सागवानी लाकडामध्येच त्यांनी त्या मंदिराचं हे केलेलं आहे. ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे. बघा, मी तुम्हाला दाखवत आहे. अर्पण केलेलं आहे त्यांनी, गोरेराम मंदिर अर्पण केलेले आहेत. बरंचसं काही आहे. आणि 1840 बघा, या ठिकाणी त्यांनी तारखासुद्धा लिहिलेल्या आहेत. आणि ह्या ठिकाणी थोडं पुसट झालेलं आहे, त्यामुळे ते काही कळत नाही आहे. त्यांच्या स्मरणार्थ काहीतरी आहे तिथे, तर ते आपण काही वाचता आलेलं नाही आहे. तर मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि मंदिराच्या गाभाऱ्यात जर आलो तर पूर्ण लाकडामध्येच ते मंदिराचा गाभारा आहे. बघा, या ठिकाणी इथे शिवमंदिर छोटंसं दिलेलं आहे त्यांनी शेजार.
त्याच्यानंतर ह्या ठिकाणी पूर्ण लाकडी बांधकाम आहे. तरी हे गोराराम मंदिराकडूनच जाण्याचं तिथे लिहिलेलं आहे पाटी एका पूर्ण लाकडाचं आहे आणि ते राम त्या मंदिरातून मागच्या साईडला आहे आणि मागच्या बाजूला दगडामध्ये व्हाईट संगमरवरी दगडामध्ये आहे. गणपती मंदिर आहे खूप सुंदर असं आहे. त्याच्या आजूबाजूला जे कोरीव काम केलेलं आहे ते खूपच छान आहे. असे छोटे एका बाजूला दत्ताचं एका बाजूला असं दिलेलं आहे. मंदिराला नाव छोटे मंदिर केलेले आहेत आणि मध्ये गणपती बाप्पाचं आहे आणि खाली जे आहे तर त्या ठिकाणी पिंड आहे पूर्वीच्या काळाची. त्याच्यानंतर आपण बाहेर आलेलो आहोत आणि मी तुम्हाला हे गंगेच्या काठावरील हे मंदिराचं तुम्हाला बाहेरचं दृश्य दाखवत आहे. नक्कीच तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मी परत एकदा तुम्हाला मंदिराच्या जुन्या ह्या गोराराम मंदिराच्या ह्या पायऱ्या दाखवत आहे. दगडी बांधकाम केलेल्या. तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर. आणि याच्या बाहेरच एक तुळशी वृंदावन हे सुद्धा त्यांनी पेशवेकालीनच आहे. पूर्ण दगडामधलं ते तुळशी वृंदावन आहे. तसं दशभुजा असलेलं हे सिद्धिविनायक मंदिर आहे आणि आपण आता त्या मंदिरामध्ये जाणार आहोत. त्याच्या शेजारीच हे मंदिर आहे दशभुजा असलेलं आणि ह्याचं पूर्ण दगडामध्ये काम केलेलं आहे. दगडातलं काम, कोरीव काम दगडामध्ये बांधलेलं आहे. हे मडपंथी हे बघा या ठिकाणी इथे नक्षीकाम दगडामध्येच केलेलं आहे आणि त्या आतल्या मंदिराच्या सुद्धा पूर्ण दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे. दशभुजा असलेला हा श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर दशभुजा असलेलं इतकी सुंदर आणि छान अशी आणि त्याला खाली कपडे घातलेले होते. आणि दगडी दोघं साईडला दगडी खांब आणि ह्या ठिकाणी खाली पिंड होती महादेवाची पिंड आणि सुंदर असं हे गणपतीची मूर्ती दगडात कोरलेला. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर कमेंट. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.